नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भेंडीची चटणी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, ह्या 12 भेंड्या घेतलेल्या आहेत। 12 ते 13 भेंड्या स्वच्छ धुवून पुसून मग ह्याची अशा पद्धतीची मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। पॅन ठेवलाय बघा गरम करायला। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला तेल टाकायचे आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मोहरी, छोटा एक चमचा जिरे, त्यात टाकणारे हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला धने आणि त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा बघा, चॉपरला असा बारीक केलेला आहे। आता हे काय करायचे माहिती आहे का, परतून घ्यायचे। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा। आता त्यात टाकायचे आपल्याला भेंडी। गॅस आहे मीडियमच आपला आणि ह्याला एक 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर किंवा फास्ट गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे। मस्त बघा असे परतून घेतलेले आहे आणि घेतलेले आहे मीडियम गॅसवर। मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। अशा पद्धतीत चांगली भाजली गेली पाहिजे सगळीकडून एकसारखी असे परतून घ्यायचे। आता ह्याला मी एका भांड्यामध्ये काढून घेते। काढून घेतलेलं आहे बघा। त्यातच आपल्याला करायचे। परत पण आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचे आणि ही तेल पण आपण चांगलं गरम होऊन देऊया। आता त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता। तर कढीपत्ता घेतल्यात कमीत कमी 20 ते 25 पानं। त्यात घेतल्यात बघा ह्या सुकलेल्या मिरच्या 6 घेतलेल्या आहेत आणि 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आता हे पण काय करायचं आपल्याला एक 2 मिनिटं मीडियम गॅसवर जरी परतलं तरी चालेल किंवा बारीक गॅसवर जरी तुम्ही परतलं तरी पण चालेल। मस्त बघा असं भाजून घेतलेलं आहे। कढीपत्ता, मिरची, लसूण पण आपला चांगला भाजला गेलेला आहे। तर त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचं टोमॅटो आणि सॉफ्टवाला आहे। आता ह्याला गॅस करणार आहे बंद मी, कारण खूप गरम झालेला आहे आणि एक 2 मिनिटं मी हे परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याला पण मी काढून घेणार आहे। काढून घेतलेलं आहे बघा आणि भेंडी जी परतली ती अशा पद्धतीत परतायची। ह्याच्यापेक्षा पण थोडीशी चांगली भाजली तरी पण चालू शकते। आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। तुम्ही हे चॉपरला जरी बारीक केलं तरी चालेल। आणि मिक्सरला कसं बारीक करायचं, बंद चालू करून बारीक करायचे। जास्त आपल्याला अशी पेस्टसारखं नाही करायचं। काढून घेतलेलं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण लाल मिरची टाकलेली आहे सुकलेली। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण लाल मिरचीने ना चव छान येते। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर आणि ह्याला काय करायचे, बंद चालू करून बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेले, बंद चालू करून फिरवून घेतलेले बघा। मस्त अशी चटणी झालेली आहे। अशा पद्धतीत होते। चवीला तर इतकी छान लागते ना, एकदम भारी लागते। करून बघा। आता तुम्ही कशी वरण भाताबरोबर, भाकरी चपातीवर तुम्ही खाऊ शकता। तर तुम्हाला मी वाटीमध्ये पण काढून दाखवते। भेंडी जर एकदम कडक जरी भाजली ना तुम्ही तरी पण चालू शकतं आणि अशी जरी मी जशी भाजली ना तशी सुद्धा भाजली तरी पण चालू शकते। आणि ही जी रेसिपी जी आपण जी बनवलेली आहे ना ती एकाच दिवसासाठी 2-3 दिवस अशी राहणार नाही, कारण की ही आपण जास्त अशी भेंडी भाजलेली नाहीये। फक्त त्याच्यावरचं चिकटपणा जास्तवरच आपण भाजलेली आहे। कुरकुरीत जर करून जर तुम्ही टाकली त्याच्यामध्ये फिरवली मिक्सरला तर एकदम तुम्ही 4 ते 5 दिवस आरामशीर ही चटणी खाऊ शकता। मस्त लागेल। करून बघा, झटपट अशी रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।